माझ्या रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपण दाल खिचडी कशी बनवायची ते बघणार आहे। पण आज आपण थोडी वेगळ्या प्रकारची दाल खिचडी बनवणार आहे। भरपूर भाज्या टाकून आपण पौष्टिक अशी दाल खिचडी कशी बनवू शकतो ते बघणार आहे। संपूर्ण जेवण करायचा कधी-कधी कंटाळा येतो, पण भरपूर अशा भाज्या टाकून ही दाल खिचडीची रेसिपी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहे। चला तर मग पटकन दाल खिचडीची रेसिपी बनवायला घेऊया। पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल, अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राइब केलं नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राइबचं बटन आहे ते क्लिक करा। त्याच्यावर जर बेल आयकॉनचं बटन आहे ते क्लिक करा, म्हणजे ह्याच्या पुढचे माझे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल। खिचडी बनवायला हे 2 वाट्या तांदूळ घेतलेत मी। हे सुरती कोलम होते माझ्याकडे, तेच घेतले। तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते घ्या। ह्या 2 प्रकारच्या डाळी घेतल्यात मी। 1 वाटी मुगाची डाळ घेतली आणि अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली। हे सर्व आपण एका डब्यात घेऊन स्वच्छ धुवून घेणार आहे। डाळी आणि तांदूळ सर्व मिक्स करून सर्व मिक्स करून 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्यातून आपल्याला धुवून घ्यायचे। 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्यातून मी धुवून घेतले। आता ह्याला आपण बाजूला ठेवूया थोडा वेळ, तोपर्यंत भाज्या कटिंग करून घेऊया। सर्व ज्या तुमच्याकडे अवेलेबल घरात असतील त्या भाज्या घ्या। माझ्याकडे ह्या ज्या होत्या त्या सर्व भाज्या घेतल्यात मी। 1 वाटी मटार घेतले, फ्लॉवर घेतला 1 वाटी, 1 गाजर घेतले बारीक तुकडे करून, कांदे घेतले 2, टोमॅटो घेतले 2, लसूण घेतले, आलं घेतले, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि हे माझ्याकडे रताळं होतं ते पण घेतलंय मी बारीक कापून थोडं। बटाटा घेतला 1। रताळा बटाटा ऑप्शनल आहे, तुम्हाला नाही घालायचं असेल नाही घेतलात तरी चालेल। आता आपण फोडणी घालायला घेऊया। आपण डायरेक्टच कुकरमध्ये करणार आहे खिचडी। 2 चमचे तेल टाकले, 1 चमचा तेल, तूप पण टाकू शकता। 1 चमचा तूप पण टाकले मी त्यात। आता मोहरी टाकले 1 चमचा। मोहरी तडतडली की जिरं टाकायचं आहे। जिरं पण छान तडतडल्यावर त्यात मी लसूण टाकलाय बारीक, आलं टाकले बारीक तुकडे करून, नंतर कांदा टाकलाय। कांदा छान लाल झाला की त्यात हिरवी मिरची, कढीपत्ता पण घालून घेतलाय आणि छान असा गुलाबी रंगावर कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे। त्यात आलं लसूणची पेस्ट टाकते मी, घरीच बनवलेली आहे। आलं लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर पुदिन्याची, ती पण थोडी आपल्याला तेलावर परतून घ्यायची आहे। थोडं हिंग टाकले मी, पाव चमचा हिंग पण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। कांदा छान असा परतला की त्याच्यावर आपल्याला मसाले घालून घ्यायचे। सुके मसाले पण म्हणजे तेलावर थोडे परतले जातील। हळद टाकले पाव चमचा, 1.5 चमचा लाल तिखट टाकले, ते पण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। त्याच्यावर टोमॅटो टाकते मी कापलेले, गाजर टाकले, मटार, फ्लॉवर, बटाटे, हे रताळं टाकले। सर्व भाज्या अशा परतून घेऊया आपण छान कांद्यावर। सर्व भाज्या परतून झाल्या की हे भिजत घातलेलं सर्व डाळ आणि तांदूळ घातलीत मी, पाणी काढले त्यातलं सर्व, आणि डाळ आणि तांदूळ त्यात घालून सर्व मिक्स करून घ्यायचं आपल्याला। हे दुसऱ्या कुकरमध्ये मी आता त्याला ट्रान्सफर केलं आहे, कारण कुकर छोटा पडत होता। त्यात चवीनुसार मीठ टाकलं आहे 1.5 चमचा, आणि आपल्याला गरमच पाणी टाकायचं आहे। गरम पाणी टाकून छान उकळी आली की त्यावर कोथिंबीर घालायची आहे आणि झाकण लावून आपल्याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। डबल पाणी ठेवायचं आहे 2 पट। अशी 2 शिट्ट्यांमध्ये छान अशी आपली खिचडी पातळ झाली आहे। अजिबात कुकरला लागली पण नाही आहे, खाली सुटसुटीत मस्त झाली आहे। अशी आपली मिक्स भाज्यांपासून बनवलेली खिचडी रेडी आहे। कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा। आवडली असेल तर एक लाईक शेअर नक्की करा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।